चला आता आपण घरगुती पद्धतीचा मसालाच म्हणजे गावरान पद्धतीचा एकदम चुलीवर भाजलेला कसा बनवला आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगतच आहे. तर चला आता आपण बघा आपला मसाला किती छान तयार झालेला आहे. तुम्ही पण कसा मसाला बनवते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी भरपूर असा मसाला बनवलेला आहे. तर त्यासाठी कोणत्या मिरच्या घेतल्या ते सर्व पुढं सांगत आहे. मी त्यासाठी संकेश्वरी मिरची आणि तेजा मिरची असे 2 प्रकार मिरचीचे घेतलेले आहेत. तिखट आणि नॉर्मल तिखट अशा 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सर्व निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर असे 4 किलो कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे आणि तो कांदा उन्हामध्ये पूर्ण 3 दिवस वाळवून घेतलेला आहे. आता चला मिरचीसाठी लागणारे धने पण असे गावरान घेतलेले आहेत आणि ते चांगले गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे. एकदम बारीक गॅसवरती धने चांगले भाजल्याच्या नंतर मसाला एकदम छान होतो. व सर्व मसाल्याचे पदार्थ आपण जे मसाल्याचे पदार्थ वापरतो ना, खसखस, मिरे, लवंग, दालचिनी, मायपत्री, जावित्री, नागकेशोर, कसुरी मेथी, लवंग, हे सर्व बडीशोप, शहाजिरे हे सर्व साहित्य मसाल्याचे मी घेतलेले आहेत आणि खिसून घेतलेलं खोबरं असं बारीक गॅसवरती एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं. खिसल्याच्या नंतर एकदम खोबरं छान भाजलं जातं. मग चला आता आपण मिरच्या पण भाजलेल्या तुम्हाला मी दाखवत आहे. आणि थोड्या थोड्या करत अशाच गॅसवरती किंवा चुलीवरती अशा छान भाजून घ्यायच्या. मी शक्यतो चुलीवरतीच मसाला भाजत असते. तुम्ही पण चुलीवरतीच मसाला भाजा, छान चव येते. आणि अशाच प्रकारे मसाला सर्व तयार करून घ्या. आता चला आपला मसाला तयार झालेला आहे.